Hello students, welcome to our channel Blossom Chemistry. Learn chemistry with peaceful and focused mind. So today we are going to focus on mole concept. So I will be using English and Marathi language to explain the same. So सर्वप्रथम हेडिंग लिहितो इथे मोल कन्सेप्ट. बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये डाऊट असतो. तर हा तुमचा स्टार्टिंगचाच पोर्शन आहे सम बेसिक कन्सेप्ट्समध्ये. सम बेसिक कन्सेप्ट्स इन केमिस्ट्री. हा जर समजला तर तुम्हाला बाकीचे न्यूमेरिकल्स करता येतील. तर आपण एकदम आज ब्रीफमध्ये बघूया हा. आणि मी काही तुम्हाला ट्रिक्स पण देणार आहे की मोल कन्सेप्ट मोल्स तुम्ही कशी कॅल्क्युलेट करू शकता. आता पहिल्यांदा बघूया मोल म्हणजे काय. तर हा एक फंडामेंटल युनिट आहे विद्यार्थी मित्रांनो. काय हा फंडामेंटल युनिट. कशासाठी? in order to get the amount of substance for the substances which are small in size, right? काय सांगितलं मी तुम्हाला, हा एक फंडामेंटल युनिट आहे. मोल इज द फंडामेंटल युनिट. कुठे यूज केला जातो? आता तुम्हीच विचार करा. ॲटम म्हटलं की त्याची साईज खूप कमी असते. 10⁻⁻10 मीटरच्या रेंजमध्ये असते, राईट? जर तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स काढायचे असतील तर त्याच्यासाठी ऑब्विसली आपल्याला एक युनिट लागणार झालं. तर ते युनिट म्हणजे तुमचं मोल झालं. फंडामेंटल युनिट इन ऑर्डर टू गेट द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता मोल म्हणजे तुम्हाला एक तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण मिळू शकतात, नंबर ऑफ ॲटम्स पण मिळू शकतात किंवा नंबर ऑफ आयन्स सुद्धा मिळू शकतात. तर आपण त्याच्या डेफिनेशनमध्ये वगैरे डिटेलमध्ये नाही जाणार. मी तुम्हाला काही ट्रिक शेअर करणार आहे. तर पहिली ट्रिक काय आहे मोल कन्सेप्टमध्ये? एक महत्वाची गोष्ट, एक मोल, 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स जर घेतला तुम्ही, एनी सबस्टन्स, त्याला थोडंसं चांगलं लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. तर त्या सबस्टन्समध्ये किती एंटिटीज असू शकतात? आता बऱ्याच विद्यार्थ्यांना एंटिटीज म्हणजे कन्फ्यूज होतं. एंटिटीज म्हणजे ॲटम म्हणा तुम्ही, मॉलिक्यूल म्हणा तुम्ही किंवा आयन म्हणा तुम्ही, राइट? सो 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज इक्वल टू Avogadro's number, that is 6.022 10 raised to 23 entities. एंटिटीज काय असू शकतात विद्यार्थी मित्रांनो? ॲटम्स पण असू शकतात. ॲटम्स और मॉलिक्युल्स और आयन्स. लक्षात ठेवा, हा नंबर आपण असाच हायपोथेटिकली नाही घेतला. कॅल्क्युलेशन्स आहेत, आपण त्यांच्या डिटेलमध्ये नाही जाणार आहोत. ही एक ट्रिक आहे किंवा 1 मोल इज इक्वल टू ॲव्होगॅड्रोज नंबर. म्हणजे तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. डिटेलमध्ये आपण पाहत नाही आहोत. आता जर मी म्हटलं तुम्हाला 1 मोल ऑफ सोडियम आहे माझ्याकडं. सोडियम कसं आहे आता मोनो ॲटॉमिक आहे. जर मी म्हटलं याच्यामध्ये किती सोडियमचे ॲटम्स, तर तुमचा आन्सर काय असायला पाहिजे? 6.022 10 रेज टू 23 सोडियम ॲटम्स. कारण की हा मोनो ॲटॉमिक आहे, राईट? पण आम्ही म्हटलं ठीक आहे, आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. 1 मोल ऑफ वॉटर जर घेतला मी, H2O. आता जर मी तुम्हाला विचारलं की सांगा, ठीक आहे, H2O हा तर मॉलिक्यूल आहे. मग याच्यामध्ये किती H2O चे मॉलिक्यूल? आन्सर काय असेल? 6.022 10 रेज टू 23 वॉटर मॉलिक्युल्स. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. जर ॲटम असेल ॲटम, मॉलिक्यूल असेल मॉलिक्यूल. आयन्स जर घेताल तर सेम आयन्ससाठी सुद्धा तसंच येईल, राईट? तर ही पहिली तुम्ही लक्षात ठेवायची की बाबा 1 मोल म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ एंटिटीज. एंटिटीजचं आजपासून कन्फ्युजन राहिलं नाही पाहिजे. ॲटम, मॉलिक्यूल किंवा आयन. ही झाली पहिली. आता पुन्हा नंतर प्रश्न पडतो की ठीक आहे सर, आपल्याला अमाउंट ऑफ सबस्टन्स म्हणलं की कसं ग्राम माहिती आहे, केजी माहिती आहे, लिटर माहिती आहे. मग 1 मोल बरोबर किती ग्राम? 1 मोल बरोबर किती ग्राम? तर ते आपण कॅल्क्युलेट करूया आता पुढच्या भागामध्ये. इथेच मी खाली एक्सप्लेन करतो तो वाला पोर्शन पण. आता नंबर ऑफ एंटिटीज कळाल्या. आता याला ग्राममध्ये कसं कन्व्हर्ट करायचं?
तर तुमच्यासाठी दुसरी ट्रिक लक्षात ठेवा. मोल इज इक्वल टू, एक मोल इज इक्वल टू गिवन मास किंवा मास इन ग्राम लिहा. लक्षात ठेवा, मास इन ग्राम डिवायडेड बाय मोलार मास. मोलार मासचं युनिट काय असतं विद्यार्थी मित्रांनो? ग्राम पर मोल. आता हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, खूप महत्वाचा आहे हा. खूप सारे कॅल्क्युलेशन येणे इझी होते. मोल इज इक्वल टू मास इन ग्राम डिवायडेड बाय मोलार मास, दॅट इज ग्राम पर मोल. आता लक्षात ठेवा, मोलार मास तुमचं ॲटॉमिक मास असू शकतं, मॉलिक्युलर मास असू शकतं, फॉर्म्युला मास पण असू शकतं. कारण की आपण काय करत आहे, मोल्सचं मास घेत आहे, मोलार मास, त्याच्यामुळे मी त्याला आपण म्हणतो की मोलार मास आहे ते. तर ते ॲटॉमिक असू शकतं, मॉलिक्युलर असू शकतं, डिपेंडिंग अपॉन युअर कंपाऊंड किंवा तुम्ही कोणतं सबस्टन्स घेताय. आता याच्यामध्ये आपण म्हटलं की 1 मोलसाठी काढायचं मला, तर ह्या साईडला मी काय पुट करणार? 1 मोल. तर आपण एक एक्झाम्पल घेऊ. माझ्याकडे समजा कारण मला एक्झाम्पल घ्यावं लागेल. मी म्हटलं माझ्याकडे 1 मोल कार्बन आहे. कार्बनचं एक्झाम्पल घेऊ साधं कार्बन. तर त्याला मला ग्राममध्ये बघायचं किती आहे. आता लेफ्ट साईडला ठेवा 1 मोल. ठेवला इथे? न्यूमरेटर तुम्हाला काढायचंय. मास इन ग्राम. त्याला शॉर्टमध्ये लिहितो. आता कार्बनचं मोलार मास, मॉलिक्युलर मास काय आहे कार्बनचं? तुम्ही म्हणणार सर 12 आहे, कारण की ॲटॉमिक नंबर 6. तर मोलार मास किती आहे? 12. तर आपल्याला काय आढळून आलं, की मास इन ग्राम किती आलं विद्यार्थी मित्रांनो? 12 ग्राम आलं. राइट? इट्स 12 ग्राम फॉर 1 मोल. अजून काही एक्झाम्पल घेऊया तुम्ही. अजून काही एक्झाम्पल घ्या म्हणजे तुमची कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. कारण की मला इथे एक खूप महत्त्वाचा पॉइंट सांगायचा आहे तुम्हाला. तुम्ही एकच एक्झाम्पल घेतलं, आता कार्बनचं एक्झाम्पल घेतलं. त्याच्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. वाटल्यास मी पूर्ण स्लाइड इरेज करतो. आपण अजून काही एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला लक्षात आहे ना काय सांगितलं होतं? मोल बरोबर मी सांगितलं होतं की मास ग्राम मध्ये न्यूमरेटर मध्ये येणार हे जीएम डिवायडेड बाय मोलार मास, दॅट इज ग्राम पर मोल असतं याचं युनिट बघा, लक्षात ठेवा. ठीक आहे, आताच कार्बनसाठी बघितलं तर 1 मोल कार्बन बरोबर किती आलं आपलं? 12 ग्राम. राईट? आता त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊया. समजा मी म्हटलं माझ्याकडे 1 मोल वॉटर आहे. ठीक आहे. अजून एक तुम्हाला जर वाटलं तर 1 मोल हेलियम आहे. तर याला पण कन्व्हर्ट करा. तर वॉटरला कसं कन्व्हर्ट करणार तुम्ही? लेफ्ट साइडला 1 मोल. ठीक आहे, ठेवलं आपण. न्यूमरेटर तर आपल्याला काढायचंय. मास ग्राममध्ये डिव्हायडेड बाय वॉटरचं मॉलिक्युलर मास. कारण इथं मोलार मास म्हणजे ज्याचं मॉलिक्युलर मास येणार. आता हायड्रोजनचं किती म्हणणार तुम्ही? 1. पण असे 2 हायड्रोजन आहेत, 2. ऑक्सिजनचं किती म्हणणार? 8 ॲटॉमिक नंबर, त्याचं मोलार मास 16. तर किती येईल बरं? हे येईल 18. आहे की नाही? 18 येईल हे. सो व्हॉट इज द आन्सर आय एम गोइंग टू गेट? सो मास इन ग्राम आय एम गोइंग टू गेट 18. राईट? खूप महत्वाचं आहे. मला एक तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट सांगायचा आहे इथं. पहिल्याचं आलं 12, दुसऱ्याचं आलं 18. त्याच्यानंतर 3 नंबरचं. काही विद्यार्थ्यांना हिंट आली असेल आपल्याला काय एक्सप्लेन करायचंय. 1 मोल हेलियमचं ठेवलं, मास इन ग्राम घेतलं पुन्हा, डिवायडेड बाय हेलियमचं किती येतं? 4 ग्राम येतं. 2 ॲटॉमिक नंबर आहे. सो मास इन ग्राम किती येतं? मास इन ग्राम येईल याचं 4 ग्राम. आता ह्या तिन्ही एक्झाम्पलवरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल, की 1 मोल जर घेतला ना, तर तो इक्वल आहे त्याच्या मोलार मासलाच. राइट? 1 मोल जर घेतला, तर तो इक्वल आहे त्याच्या मोलार मासलाच. म्हणजे आपली डेफिनेशन कशी होईल मग? तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय मग? बघा पुन्हा 1 मोल बरोबर
पहिलं तर आपण काय लक्षात ठेवलं, 6.022 10⁻23 एंटिटीज. आता एंटिटीज म्हटलं की मी काय म्हणणार, ॲटम्स असू शकतात, मॉलिक्युल्स असू शकतात, डिपेंडिंग अपॉन द कंपाऊंड, किंवा आयन्स असू शकतात. इज इक्वल टू मोलार मास, त्याचंच मोलार मास घ्यायचं, राईट. मोलार मास. तर मोलार मास कधी पण तुम्ही ग्राम पर मोल मध्ये घेता, लक्षात ठेवा. हे याचं युनिट असतं ग्राम पर मोल. ही एक हिंट झाली आपली, एक हिंट. दुसरी एक हिंट तुम्हाला सांगितली की मोल इज इक्वल टू मास इन ग्राम. एक लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, डिवायडेड बाय द मोलार मास. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना पुन्हा एक डाऊट येतो की सर ठीक आहे, हे तर तुम्ही सॉलिड लिक्विड साठी घेतलं, आता जनरली गॅसेससाठी लिटरमध्ये दिलेलं असतं, लिटरमध्ये. मग त्याच्यासाठी तुम्ही कसं कोरिलेट करणार? त्यासाठी तिसरी हिंट, एक मोल वेगवेगळ्या गॅसेसचं घ्या. 1 मोल ऑफ एनी गॅस किंवा डिफरंट गॅसेस, 1 मोल ऑफ डिफरंट गॅसेस. So experimentally what they have found, 1 mole of different gases at STP. STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. तर टेम्परेचर किती घेणार तुम्ही इथं, 0°C और 273 केल्विन. हे लक्षात असू द्या, केल्विन आणि डिग्री सेल्सिअस दोन्ही टेम्परेचरची युनिट आहेत. के इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273. आणि प्रेशरमध्ये घ्या 1 ॲटमॉस्फिअर. या स्टँडर्ड कंडिशन्स आहेत. तर एक्सपेरिमेंटली आपल्याला काय आढळून आलंय की 1 मोल ऑफ डिफरंट गॅस ॲट एसटीपी विल ऑक्युपाय 22.4 लिटर. किती असणार त्याचं व्हॉल्यूम? 22.4 लिटर. आता डिफरंट गॅसेस जर मी जर म्हटलं बाबा 1 मोल ऑक्सिजन आहे, किंवा माझ्याकडे 1 मोल CO2 आहे, किंवा माझ्याकडे 1 मोल नायट्रोजन गॅस आहे, तर त्याच्यामध्ये आता डाऊट नसला पाहिजे की सगळ्यांचं व्हॉल्यूम 22.4 आहे. एक्सपेरिमेंटली काय आढळून आलं की 22.4 व्हॉल्यूम आहे. पण त्याच्यामध्ये महत्वाची कंडिशन काय आहे, तुम्हाला एसटीपी घ्यायचंय. एसटीपी म्हणजे काय? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. किती असणार टेम्परेचर? टेम्परेचर मी तुम्हाला सांगितलं 0°C आणि प्रेशर सांगितलं 1 ॲटमॉस्फिअर. तर ह्या तुम्हाला 3 महत्वाच्या ट्रिक्स सांगितल्या. आता याच्यावरतीच तुम्हाला मी न्यूमेरिकल्स पण करून दाखवणार आहे. आपण काही न्यूमेरिकल्स बघणार आहोत. तर पुन्हा एकदा रिवाइज करू. 1 मोल of any substance will contain 6.022 10⁻23 entities. याला म्हणायचं ॲव्होगॅड्रोज नंबर. तर त्या एंटिटीज ॲटम असू शकतात, मॉलिक्युल असू शकतात, किंवा आयन्स पण असू शकतात. आता तुम्ही जर म्हटले मासमध्ये सांगा, तर मासमध्ये डायरेक्टली त्याच्या मोलार मासच्या इक्वल घ्यायचं. ही झाली पहिली ट्रिक. आता समजा तुम्हाला मोल टू मास कन्वर्ट करायचंय. दुसरी ट्रिक, मोल इज इक्वल टू मास बाय मोलार मास. मास ग्राम मध्ये येतं. तिसरी ट्रिक, जर गॅसेस दिले, सो 1 मोल ऑफ डिफरंट गॅसेस ॲट एसटीपी इज इक्विव्हॅलंट टू और इज गोइंग टू ऑक्युपाय 22.4 लिटर. जर हा समजलं विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण काही प्रश्न सॉल्व्ह करूया. तर माझ्यामध्ये तुम्हाला आता क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजेत. तर तुमच्या बुकमधलेच क्वेश्चन घेऊया आपण, म्हणजे आपल्याला समजेल की तुम्हाला ते करू शकताय का नाही म्हणून. So I'm going to consider few examples. So just a minute, let me check what are the numericals given. आणि कमेंट बॉक्स यूज करा, तुम्हाला कोणता पोर्शन अवघड जात आहे, कारण की आम्ही तुम्हाला प्रयत्न करू नवीन नवीन टॉपिक अपलोड करण्याचा, ज्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासामध्ये फायदा सुद्धा होईल. आता पहिला सिंपल प्रश्न,
तुम्हाला काढायचे नंबर ऑफ ॲटम्स. कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ ॲटम्स. आता नंबर ऑफ ॲटम्स पहिला दिला यांनी 52 मोल्स ऑफ अर्गॉन. 52 मोल्स ऑफ अर्गॉन. अर्गॉन हा इनट गॅस आहे बघा, मोनो ॲटॉमिक आहे. आता मी काय पाहिले, मी एक पाहिले की बाबा एक मोल, तुमच्यासाठी हिंट काय आहे आता, मला एक माहिती आहे की बाबा एक मोल म्हणजे ॲव्हॅगॅड्रो नंबर असतो 6.022 10⁻23. आता 1 मोल ऑफ अर्गॉन जर घेतला, अर्गॉन, तर 6.022 10⁻23 अर्गॉन ॲटम्स म्हणणार त्याच्यामध्ये, कारण की हा कसा आहे मोनो ॲटॉमिक आहे, राईट. आता तुम्हाला सरळ सरळ विद्यार्थी मित्रांनो, एकामध्ये ॲव्हॅगॅड्रो नंबर एवढे, आता 52 मध्ये किती, सो 52 मोल्स ऑफ अर्गॉन. सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे, एकामध्ये एवढे तर 52 मध्ये किती. तर काय असेल तुमचा आन्सर, 52 मल्टिप्लाइड बाय 6.022 10⁻23. कॅल्क्युलेशन यायलाच पाहिजे. किती आहे हे 52. याच्यामध्ये एक तुम्ही ट्रिक करू शकता. काय करू शकता याच्यामध्ये, याला तुम्ही नियर अबाउट, जर मी इथे एक पॉईंट दिला 5.2 जर केलं मी इथे, तर मला ऑब्विसली इथला एक दशांश कमी करावा लागेल, 10⁻22 करावं लागेल. तर 5 आणि 6 तुम्ही डायरेक्टली मल्टिप्लाय करू शकता. तर तुमचा आन्सर सांगतो विद्यार्थी मित्रांनो किती यायला पाहिजे इथे. इथे तुमचा आन्सर यायला पाहिजे 31.3 10⁻22, राईट. एवढं आन्सर तुमचं यायला पाहिजे. तर एकदा चेक करा आन्सर बरोबर आहे का तुमचं, मग आपण नंतरचा न्यूमेरिकल बघूया. इथे एक स्मॉल करेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं 4 यायला पाहिजे आणि इथे सुद्धा 4. आता एकदा चेक करा आन्सर येते का तुमचं बरोबर. तर आन्सर यायला पाहिजे तुमचं 31.3 इंटू 10⁻24. एकदा चेक करा तुमचा आन्सर बरोबर येते का. तर तुमच्या बुकमध्ये त्यांनी आन्सर असं दिले बघा, 313.1 दिलंय. तर दोन्ही पण बरोबर आहेत विद्यार्थी मित्रांनो. एक दशांश त्यांनी पुढे आणलाय, ॲटम्स ऑफ अर्गॉन. तर एकदा क्रॉस चेक करा बरोबर आहे का. ठीक आहे. आता हा जर समजला तर आपण अजून काही न्यूमेरिकल्स करूया. आता याच्यानंतरचा थोडासा वेगळा. प्रत्येक कन्सेप्टवर एक करूया, म्हणजे तुम्हाला थोडं सोपं पडेल. तर मी काही न्यूमेरिकल्स इथे मेन्शन करतो. एक दुसरी कन्सेप्ट कशी बघितली आपण, मोल इज इक्वल टू मास. मास कशामध्ये, ग्राममध्ये, डिवायडेड बाय द मोलार मास. आता समजा मी जर तुम्हाला एखाद्या सबस्टन्सचं मास दिले, तर त्याला कसं मोलमध्ये कन्व्हर्ट करायचं ते पाहूया आपण. सो लेट्स से इफ वी हॅव अ एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घेऊ. तुमच्याकडे आहे 52 ग्राम ऑफ हेलियम. थोडे सिंपल घेत आहे, मग याच्यानंतर आपण थोडेसे अवघड पण करूया. जर तुमच्याकडे 52 ग्राम ऑफ हेलियम आहे, तर याला तुम्ही मोलमध्ये कसं कन्वर्ट करणार. बघा सिंपल आहे, मोल घ्यायचं, मोल इज इक्वल टू न्युमेरेटर मध्ये मास, मास दिले 52, हेलियमचं मोलार मास. आता हेलियमच्या मोलार मास मध्ये कन्फ्युजन नसलं पाहिजे, 2 ॲटॉमिक नंबर, 4 त्याचं मोलार मास. तर 52 डिवाइड बाय 4 किती येईल तुमचा आन्सर. आन्सर येईल 13 मोल. हा एक आपण पाहिलं. आता थोडेसे आपण अवघड करूया. येस. सो आय एम गोइंग टू कन्सिडर वन न्यूमेरिकल. बघा तुमच्याच बुक मधला घेत आहे.
कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन ईच ऑफ द फॉलोइंग केसेस. जर माझ्याकडे एक आहे 0.4 मोल ऑफ नायट्रोजन एक आहे. हा एक न्यूमेरिकल मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे तुम्हाला. आणि अजून एक आहे 1.6 ग्राम ऑफ सल्फर. आपण रँडमली चूज केलेत. त्याच्यानंतर मी एक व्हॉल्यूमचा पण तुम्हाला करून दाखवेल, की व्हॉल्यूमचा न्यूमेरिकल कशाप्रकारे विचारला जातो म्हणून. बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट असतो, की सर व्हॉल्यूमची कशी करायची म्हणून. आता 0.4 मोल जर घेतलं, पुन्हा तीच कन्सेप्ट. 1 मोलमध्ये किती येणार? ॲव्हॉगॅड्रोज नंबर. आता ॲव्हॉगॅड्रो नंबर तुम्हाला पाठ व्हायला हवा. एवढे येणार. तर 0.4 मध्ये किती? 0.4 मोल ऑफ नायट्रोजन. तर सरळ सरळ 0.4 मल्टिप्लाइड बाय 6.022 10⁻23. तर याचा आन्सर किती यायला पाहिजे तुमचं? 2.4 10⁻23. आता याच्यानंतरचं थोडासा इंटरेस्टिंग आहे बघा. 1.6 ग्राम दिले सल्फरचं. आता सल्फर म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सल्फरचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 16. आणि त्याचं ॲटॉमिक मास किती आहे? 32. राईट? आता यांनी पहिल्यांदा ग्राम दिले, तर त्या ग्रामला काय करायचं? पहिल्यांदा मोल्समध्ये कन्व्हर्ट करायचं. सो आन्सर, सो मोल्स ऑफ सल्फर आय हॅव. हाऊ मेनी मोल्स? मोल्स ऑफ सल्फर किती दिले? 1.6 ग्राम दिले. मास दिले. मोलार मास किती आहे? 32. तर किती येईल मग हे? हे येईल तुमचा आन्सर 16 दुनी 32.1 वर आहे. सो इट्स गोइंग टू बी 0.05 मोल्स. किती येईल विद्यार्थी मित्रांनो? 0.05 मोल्स. आता पुन्हा तीच आपली हिंट. हिंट कशी असणार आपली? की एकामध्ये ॲव्हॉगॅड्रोज नंबर. 1 मोलमध्ये ॲव्हॉगॅड्रो नंबर. तर 0.05 मोल्स ऑफ सल्फरमध्ये किती? तर सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तुम्ही. 0.05 मल्टिप्लाइड बाय ॲव्हॉगॅड्रोज नंबर. सो यू शुड गेट द आन्सर. तर एकदा कॅल्क्युलेट करा आणि सांगा मला आन्सर किती येईल. सो इट शुड बी 3.01. तुमचा आन्सर काय यायला पाहिजे? 3.01 10⁻22 यायला पाहिजे. नॉट द 23, 22. कारण की आपला दशांश येईल. तो एक दशांश आपण इथं ऍडजस्ट करू. हे 2 झाले. अजून एक घेऊया आपण. तुम्हाला मी म्हटलं की तुम्हाला मी गॅसचं सांगेल की गॅसमध्ये कसं येईल म्हणून. येस. एक आपण गॅसचा एक करूया. आता हा एक थोडासा इम्पॉर्टंट आहे बघा. जर तुम्हाला दिले 5 मोल्स CO2 दिलाय तुम्हाला. CO2 दिलाय, गॅस आहे तो. तर मी म्हटलं तुमच्याकडे 2 रीडिंग आहेत. एक आहे 5 मोल्स. 5 मोल्स आणि एक आहे 0.5 मोल्स. ॲट एस-टी-पी. ही कंडिशन खूप महत्वाची. ही कंडिशन मेन्शन केली पाहिजे. तर प्रश्न आहे की व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ CO2? व्हॉट इज द क्वेश्चन? व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ CO2? तर कसं करणार मग? हिंट. 1 मोल कोणताही गॅस घ्या. 1 मोल ऑफ एनी गॅस इज इक्वल टू 22.4 लिटर ॲट एस-टी-पी. तर मग किती म्हटलं यांनी? 5 मोल म्हटलंय. तर 5 मोलसाठी किती? 5 मोल ऑफ CO2. सरळ 5 मल्टिप्लाइड बाय किती येणार विद्यार्थी मित्रांनो? हे 22.4. तर तुमचा आन्सर किती यायला पाहिजे मग? करा कॅल्क्युलेशन. इट शुड बी 112 लिटर.
आता तुमच्या बुकमध्ये यांनी डेसिमीटर क्यूब मध्ये दिले बघा. हे दोन्ही युनिट सेमच आहे. और डीएम क्यूब. लक्षात ठेवा, लिटर आणि डीएम क्यूब सेमच आहे. तसंच 0.5 जर घेतलं मी, 0.5 मोल ऑफ CO2, तर सरळ तुम्ही 0.5 मल्टिप्लाइड बाय 22.4 घेणार. तर तुमचं किती यायला पाहिजे याचं हाफ, 11.2 लिटर और डीएम क्यूब. तर हे खूप महत्वाचं आहे. तर हे आपल्याला आलं पाहिजे. आता थोडासा अजून एक आपण न्यूमेरिकल घेऊ, थोडासा वेगळा आहे हा. कारण की आता आपण जर ही कन्सेप्ट क्लिअर झाली आपली, तर थोडंसं आपल्याला अजून डिटेलमध्ये विचारतात. आता समजा मी जर म्हटलं तुम्हाला की माझ्याकडे ऍसिटिक ऍसिड आहे. ऍसिटिक ऍसिडला आपण व्हिनेगार पण म्हणतो, राईट? ऍसिटिक ऍसिड ऑर द व्हिनेगार पिकल्स मध्ये यूज करतात बघा. काय आहे त्याचा फॉर्म्युला? CH3COOH. आता हा आपल्याकडे आहे 22 ग्राम. किती आहे? 22 ग्राम आहे. आता माझा प्रश्न बघा काय आहे. पहिल्यांदा जर मला तुम्हाला सांगायचं की याचे नंबर ऑफ मोल्स किती, नंबर ऑफ मोल्स, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं याच्यामध्ये, ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्युल्स किती, मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड. अजून एक प्रश्न विचारणारे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. आता पहिला करूया आपण. पहिला कसा, नंबर ऑफ मोल्स. आता तुम्ही मोल्स साठी कसं म्हणणार? मोल्स साठी तुम्ही म्हणणार की सर पहिल्यांदा तर आपल्याला मास घ्यावा लागेल, मास इन ग्राम, जितकं दिले तेवढं डिवायडेड बाय द मोलार मास. तर आपण हे कॅल्क्युलेट करूया. आता मास इन ग्राम आहे माझ्याकडे 22 ग्राम. आता मोलार मास मला कॅल्क्युलेट करावं लागेल. कसं करायचं मोलार मास कॅल्क्युलेट? समजा मी जर म्हटलं CH3COH, इथे करूया आपण आणि मग व्हॅल्यू घेऊया. बघा कार्बन किती येतं? 2 कार्बन आहेत. एकाचं 12, 12 गुणिला 2. हायड्रोजन किती आहे? 4. एकाचं 1, तसं 4चं किती होईल? 4. ऑक्सिजन किती आहे? 2. एकाचं 16, तर असे 2 ऑक्सिजन आहेत. तर किती यायला पाहिजे मग तुमचं CH3COH चं? 24. पहिला किती व्हॅल्यू येईल? 24. नंतरची व्हॅल्यू किती येईल? 4. नंतरची व्हॅल्यू किती येईल? 32. तर याचं यायला पाहिजे तुमचं 60 ग्राम पर मोल, एवढे यायला पाहिजे आपलं. आता ही व्हॅल्यू तुम्हाला काय करायची? ही व्हॅल्यू वर पुट करायची, राईट? वेअर यू आर गोइंग टू पुट हिअर. कारण की मास बाय मोलार मास. कारण आता तुम्ही 2-3 न्यूमेरिकल सॉल्व्ह केले, तर तुम्हाला आता आयडिया येऊन गेली की कसं करायचं. तर माझं फायनल आन्सर काय येणार आहे? 0.366 मोल्स. हे आले माझे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर मी इथं आन्सर लिहितो, मग आपण सेकंड वाला सॉल्व्ह करणार आहोत. 0.366 मोल. त्याच्यानंतर आता आपण सेकंड पार्ट बघूया. मी याला इरेज करतो म्हणजे आपल्याला थोडी स्पेस मिळून जाईल. तर हा मोल कन्सेप्ट मध्ये जास्त तुम्हाला न्यूमेरिकल्सच विचारले जातात आणि महत्वाचं पण आहे, त्याच्यामुळं थोडंसं लक्ष द्या. आता कन्सेप्ट कशी सोपी होते बघा. आता मला एकदम चांगल्यानं माहीत झालंय की जर मी 1 मोल जर घेतला, 1 मोल ऑफ CH3COH, तर त्याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स? त्याच्यामध्ये मी म्हणणार ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तो नंबर बघितला बघा तुम्ही, 6.022 10⁻23 इतके CH3COH चे मॉलिक्युल्स, एवढे असणार मॉलिक्युल्स. आता आपल्याकडे किती आलेत मग? आपल्याकडे आले 0.366 मोल ऑफ CH3COH. बऱ्याच जणांचं कन्सर्न असतो, सर एवढे कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. कॅल्क्युलेशन्स करताल तरच तुमचं प्रॅक्टिस होईल.
प्रत्येक गोष्टीला शॉर्टकट नसतो. 0.366 मल्टिप्लाइड बाय द अवोगॅड्रोज नंबर. किती यायला पाहिजे मग तुमचा आन्सर? तुमचा आन्सर यायला पाहिजे, मी इथे लिहितो, नाही तर तुम्ही म्हणताल डायरेक्ट आन्सर लिहिलं सर. 0.366 multiplied by 6.022 10 raised to 23. So what is the answer I'm going to get? I'm going to get 2.2 10 raised to 23 molecules. आता हेच आन्सर मी पुन्हा इथे लिहित आहे. 2.2 10 raised to 23 CH3COH molecules. एवढं मला मॉलिक्युल्स मिळाले. आता याच्यानंतरचा लास्ट प्रश्न हा महत्वाचा आहे, कारण हा तुम्हाला मी थोडासा ॲडिशनल सांगत आहे. जे विद्यार्थी जेई नीटसाठी प्रिपरेशन करत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, तर त्यांना थोडेसे यापेक्षा वेगळे प्रश्न विचारतात. आता नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स काढायचे. आता हिंट काय आहे? हिंट अशी आहे की जर मी एकच मॉलिक्यूल घेतला, वन मॉलिक्यूल ऑफ CH3COH, तर याच्यामध्ये किती हायड्रोजन ॲटम्स आहेत? 3 आणि 1 4, 4 हायड्रोजन ॲटम्स. बघा पुन्हा सांगतो, एकच मॉलिक्यूल जर घेतला तर त्याच्यामध्ये 4 हायड्रोजन ॲटम आहेत. आता तुमच्याकडे किती मॉलिक्यूल आले तर आन्सरमध्ये? आपल्याकडे मॉलिक्यूल आले 2.2 10 raised to 23. सो 2.2 10 raised to 23 मॉलिक्युल्स ऑफ CH3COH. याच्यामध्ये किती? एकामध्ये 4. तर सरळ सरळ तुम्ही काय करणार? मल्टिप्लाय करणार. 2.2 मल्टिप्लाइड बाय 4. सो व्हॉट विल बी युअर आन्सर? आन्सर शुड बी 8.8 10 raised to 23 हायड्रोजन ॲटम्स. तर असा पण प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, कारण एकामध्ये 4. तर 2.2 10 raised to 23 मध्ये किती? तर याचं फायनल आन्सर किती येणार आहे? नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स 8.8 10 raised to 23 H ॲटम्स. सो आय होप तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं. फर्स्ट 0.366, सेकंड 2.2 10 raised to 23, थर्ड 8.8 10 raised to 23. सो थँक्यू व्हेरी मच. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर अडचण जात आहे. सो ब्लॉसम केम अकॅडमी इज ऑलवेज देअर टू हेल्प यू. थँक्यू व्हेरी मच.